अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार प्रेमळ भक्तांनो. स्वामी म्हणतात, बाळा, तुझ्या जीवनात लवकरच आनंदाचे दिवस येणार आहेत. तू जे दुःखाचे दिवस सहन केले आहे त्याची पावती म्हणून तुला गोड बातमी देखील मिळणार आहे. जे झालं ते आता विसरून जा. नवीन दिवसांना सुरुवात कर. देवाचे खूप सारे आशीर्वाद तुझ्या दिशेने येत आहेत. सर्व आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघ. सहमत असल्यास आपलं हे भक्तिमय चॅनल देखील सबस्क्राईब करून ठेव. बाळा, व्यक्ती हा कधीच वाईट नसतो, त्याला परिस्थिती वाईट बनवत असते. काही वेळा माणसाला अशी वेळ येते की माणसाला काहीतरी चुकीचं पाऊल उचलावं लागतं. परंतु बाळा, हा पर्याय असू शकत नाही. कितीही कठीण दिवस आले, जर तो व्यक्ती संयम ठेवणारा असेल तर तो नक्कीच चांगलाच मार्ग निवडेल. परंतु ज्या व्यक्तींना संयम ठेवता येत नाही त्याच व्यक्ती चुकीचा मार्ग निवडत असतात आणि स्वतःचं आयुष्य गमावून बसतात. म्हणून कितीही भयंकर वाईट वेळ आली तरी चुकीचा मार्ग निवडू नका. माणूस हा वाईट तेव्हाच मानला जातो जेव्हा तो स्वतःच्या स्वार्थासाठी इतरांचा जीव धोक्यात घालत असतो, स्वतःच्या स्वार्थासाठी चुकीचं काम करत असतो. आपल्याला हवं ते मिळवण्यासाठी कुठल्याही थरावर तो माणूस जात असतो. अशा माणसाला वाईट माणूस म्हटलं जातं आणि अशा माणसाला समाजामध्ये शून्य किंमत असते आणि त्याचबरोबर तो देवाच्या भक्तीपासून दूर जात असतो. म्हणून अशा व्यक्तींना जीवनात कधीही कुठलीही गोष्ट प्राप्त होण्यासाठी खूप वेळ लागत असतो. प्रत्येकाच्या हातून चुका होत असतात, परंतु त्या चुका कशा टाळता येतील, कसं त्या चुकांसाठी प्रायश्चित्त करता येईल, हे सर्व स्वामींनी आपल्याला सांगितलं आहे. म्हणून एक वेळेस असा वाईट माणूस होण्यापेक्षा एक चांगला माणूस झालेलं कधीही चांगलं. जो आपल्या कुटुंबासाठी कुठल्याही खालच्या स्तरावर जाऊन काम करून 2 पैसे कमवून आणतो, परंतु कधीच कोणाचं वाईट करून कधीही तो आपल्या कुटुंबाला खुश करत नाही. माणसाने थोडे पैसे कमी कमवले तरी चालतील, परंतु समाजामध्ये जी मानमर्यादा असते, जी देवाच्या दरबारामध्ये आपली जागा असते, ती जागा कधी सोडू नये. माणूस हा पैशाने श्रीमंत नक्की असेल, परंतु तो त्याच्या कार्याने देखील मोठा होत असतो. माणसाकडे पैसा आज आहे तर उद्या नाही, परंतु माणसाकडे जे प्रेम असतं, माणसाकडे जी आपुलकी असते, तीच माणसाला मोठं बनवत असते. तुमच्या जीवनात कितीही पैसा असला, परंतु तुमच्या जीवनात जर तुम्हाला सुख नसेल, तुमचं आरोग्य चांगलं राहत नसेल, नेहमी आजारपण तुम्हाला सतावत असेल, तर तो पैसा असूनही नसल्यासारखा होतो. आणि ज्याच्याकडे फक्त स्वतःचं 2 वेळचं पोट चालेल एवढाच पैसा आहे, परंतु सुखी समाधानी जीवन आहे, निरोगी जीवन आहे, असा माणूस सर्वात श्रीमंत असतो. म्हणून पैशाच्या मागे धावू नका. पैशाच्या हव्यासापोटी चुकीची कामे करू नका. देव म्हणतात, बाळा, तू ज्या प्रकारे मी सांगतोय ते ऐकत आहे, त्या प्रकारे तुला कुठल्याही वाईट मार्गाची सवय लागणार नाही. कितीही काही झाले तरी प्रत्येकाची वेळ येत असते, म्हणून थोडासा संयम ठेव. चुकीचा मार्ग निवडू नकोस. तुझी परिस्थिती कितीही वाईट असली तरी तू वाईट बनू नकोस. माझे आशीर्वाद सदैव तुझ्या पाठीशी आहेत. सहमत असल्यास कमेंट्स बॉक्समध्ये स्वामी माऊली टाईप कर. अत्यंत महत्त्वाचं म्हणजे माणसाने कोणाचं मन दुखावू नये, कोणाचा विश्वास तोडू नये. जेव्हा माणूस इतरांच्या नजरेमध्ये खाली पडतो तेव्हा त्या माणसाचे वाईट शाप आपल्याला लागत असतात. काहीही कोणाकडूनही चुकी झाली तरी मोठ्या मनाने माफ करा.
माणसाचा मोठेपणा यामध्येच दिसून येत असतो. आपल्या जवळील जरी थोडे पैसे खर्च झाले तरी होऊ द्या, परंतु कोणामध्ये मान शरमेने खाली जावी लागेल असं कधीच वागू नका. पैसा जरी कमी असेल तरी चालेल, परंतु प्रेम कधी कमी पडू देऊ नका. कुटुंबातील व्यक्तींना नेहमी आदर द्या. प्रत्येकाला आपलं समजा. एखादा व्यक्ती जर तुमच्याकडे मदत मागत असेल तर होईल तेवढी मदत नक्की करा. स्वामी तुमच्यावर प्रसन्न होतील. जीवनाचा हाच खरा मार्ग आहे. तुम्हीही इतरांना प्रेम द्या, तुम्हालाही सर्वजण प्रेम देतील. ज्या प्रकारे देवाची भक्ती करून देवाला प्रसन्न करून घेता, त्याच प्रकारे आपल्या कुटुंबातील व्यक्तींनाही गोड बोलून त्यांच्यावर प्रेम करून त्यांना आपलं करून घ्या. माणूस हा आपल्या जवळील माणसाने मोठा मानला जातो, स्वतःच्या प्रेमाने मोठा मानला जातो. तुमच्याकडे खूप सारा पैसा असेल, परंतु तुमच्या कुटुंबातील व्यक्ती तुमच्यावर नेहमी नाराज असतील, तुमच्यावर रागवत असतील, तर तुम्ही त्या पैशाचा काहीच उपयोग करू शकत नाही. म्हणून पैशाचा गर्व कधीच करू नका. माणसाने संयम ठेवावा, सर्व काही ठीक होईल. कधीकधी आपण देखील वाईट दिवस सहन केले होते, हे देखील आठवावं. माणूस जुने दिवस आठवत नाही. एकदा सुख समृद्धी सर्व काही आलं की जुने दिवस विसरून जातो. माणसाला याचं देखील भान राहत नाही की आपल्याला वेळोवेळी आपल्या स्वामींनी मदत केली होती. आपल्या देवाने आपल्याला दुःखातून बाहेर काढलं होतं. हे सर्व काही माणूस काही क्षणात विसरून जातो. त्यामुळे ज्यांना असे अनुभव आले आहेत, ज्यांना स्वामींचे महत्त्व कळाले आहे, ते व्यक्ती श्रेष्ठ बनले आहेत. आणि ज्या व्यक्तींना अजूनही स्वामींचा अनुभव आला नाही, ते अजूनही दुसऱ्याच दुनियेत आहेत. म्हणून स्वामींच्या खऱ्या जीवनात, खऱ्या दुनियेमध्ये या. त्यांच्या या उपक्रमामध्ये सहभागी व्हा. माणसे जोडायला शिका. स्वामींनी माणसे जोडली, तसे तुम्हीही कार्य करा. स्वतःचं प्रेम दाखवा, माणसे जोडा, सर्वांना मदत करा. स्वामी तुमचा हात, तुमची साथ कधीच सोडणार नाही. स्वामींचा हात कायम तुमच्या डोक्यावर असेल. फक्त तुमचं कर्म चांगलं हवं. तुम्ही करताना, कोणतंही काम करताना तुमच्या मनामध्ये इच्छाशक्ती आणि आत्मविश्वास असावा. बघा, जीवनात काहीच कमी पडणार नाही. सर्व काही मिळेल आणि त्याचं कारण फक्त स्वामी असतील. जीवनात स्वामी कधीच चुकीची शिकवण देत नाही. स्वामींनाही असं वाटतं की आपला सर्व भक्त परिवार मोठा व्हावा. आपल्या कुटुंबातील व्यक्ती ज्या प्रकारे आपलं मोठं होण्याचं स्वप्न बघत असतात, त्याच प्रकारे ही सृष्टी म्हणजे आपल्या स्वामींचं कुटुंब आहे. आणि स्वामी आपल्या सर्व बाळांना कसं मोठं करता येईल याचा विचार नेहमी करत असतात. त्यामुळे स्वामी ज्या प्रकारे विचार करतात, ज्या प्रकारे अनुभव देतात, त्याच प्रकारे तुम्हीही त्यावर चालायला शिका. स्वामींनी दाखवलेला मार्ग आत्मसात करा. जे होत आहे त्याला प्रेमाने आमंत्रित करा, प्रेमाने स्वागत करा. बघा, जीवन किती सुंदर आहे. फक्त आपण विचार करण्याची पद्धत बदलायला हवी. सर्व काही होईल. फक्त गर्व करू नका, अहंकार बाळगू नका, स्वार्थीपणाचा विचार करू नका. प्रचंड स्वामीबळ तुमच्या सोबत आहे. इच्छाशक्ती मनात असेल तर कुठलीही गोष्ट अशक्य नाही. आत्मविश्वास असेल तर सर्व काही तुम्ही करू शकता. म्हणून स्वामींचे आशीर्वाद तुमच्या नेहमी पाठीशी असतील. फक्त आत्तापर्यंत सांगितलेली प्रत्येक गोष्ट तुम्ही नियमाने करत जा. बघा, स्वामींची प्रचंड शक्ती तुमच्या नेहमी मदतीसाठी धावून येईल. बाळांनो, स्वामींनी तुमच्यासाठी हा सुंदर व्हिडिओ पाठवला होता.
स्वामींनाही तुमची काळजी आहे, म्हणून स्वामी तुम्हाला रोज मार्गदर्शन करतात. स्वामींनी पाठवलेला आजचा हा सुंदर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. आणि असेच रोज सुंदर व्हिडिओ, स्वामींचे संदेश, भक्तिमय व्हिडिओ दररोज बघण्यासाठी आपल्या या भक्तिमय चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.